दरम्यान आता अशोक खरातच्या सीडीआरवरून दावा करणाऱ्या दमानिया चौकशीच्या फेऱ्यामध्ये येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी तसे संकेत दिलेत। खरात आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये 17 फोन कॉल झाल्याचा दावा दमानियांनी केला होता। त्यावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी दमानियांच्या हाती आलेल्या सीडीआरबाबत शंका उपस्थित केली, तसंच याची चौकशी करण्याची मागणी केली। तर दुसरीकडे गोपनीय सीडीआर लीक झाल्याप्रकरणी राज्य सरकार चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलं। त्यामुळे आता या सीडीआरची चौकशी होणार आहे। त्यामध्ये दमानियांना देखील चौकशीसाठी बोलावलं जाणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल। त्यांच्याकडे सीडीआर जर पोचला असता तर सीडीआरची पूर्ण कॉपी आली असती। JW मेरियट नावाच्या हॉटेलच्या लेटरेडवर इंग्रजीमधनं काय लिहिलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांनी देखील अंजलीताईंनी देखील काल खुलासा केला आहे की अज्ञात अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे दिलेला आहे। याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही शिवसेना म्हणून आमची। सगळ्यात आधी तर त्यांच्याकडचा जो डेटा आहे तो ऑथेंटिक आहे का नाही हे पहिल्यांदा तपासला गेला पाहिजे। जे आम्ही माध्यमांच्या मधून बातम्या बघितल्या तिथं कुठेतरी हातानं लिहिलेले ते नंबर आणि आकडे वगैरे आहेत, तर मला वाटतं की मग एवढा कॉन्फिडेन्शियल डेटा हा अंजली दमानियांच्याकडे येतो कुठून याची चौकशी झाली पाहिजे आणि हा पुरवठा अधिकारी कोण आहे आणि त्या कुठल्या हेतून हे आरोप करतायत हे तपासून बघितलं पाहिजे। मला तर वाटतं की तुम्ही सगळ्यांनी अंजली दमाने यांना विचारलं पाहिजे की तुमच्याकडे एवढी कॉन्फिडेन्शियल बातमी कुठून येते। आता या कोण आहेत, पोलीस खात्यात आहेत का, कोणी RTI ॲक्टिव्हिस्ट असेल, सोशल असेल तर समजू शकतं, परंतु तुम्ही हा प्रश्न त्यांना करायला पाहिजे मला विचारण्यापेक्षा। कदाचित त्यात चांगलं उत्तर देऊ शकतील। पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे। त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल। अशा पद्धतीनं हा सीडीआर नेमका आला कुठून याचीही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।